तर मागच्या भागात आपण पाहिलं की अभिषेकला त्याला अजून एक धक्का द्यायचा होता अदितीची खरी ओळख. त्याचं तत्व एकच, काम बोलीने नाही कृतीने होतं. पण यावेळी आधी शब्दांनी त्याला जाळ्यात अडकवणं गरजेचं होतं. अभिषेक म्हणतो, म्हणजे तुमची पूर्ण तयारी होती, हो ना? पण एक गोष्ट माहिती आहे का? तुम्ही योजना बनवण्याआधी तुमच्या शत्रूची ओळख तपासायला हवी होती. बसू म्हणतो, मला सगळं माहीत आहे. ती एक साधी मध्यमवर्गीय मुलगी आहे. अभिषेक थंड असत म्हणतो, तुम्ही चुकीचे आहात मिस्टर बसू. शत्रूला कमकुवत समजणं ही सर्वात मोठी चूक असते. आणि ती चूक तुम्ही केली आहे. माहीत आहे तुमचा प्लॅन का फसलाय? आणि तुम्ही इथे का आहात? मिस्टर बसू म्हणतो, मला काहीच माहिती नाही. अभिषेक म्हणतो, आधी सांग, तुला माहीत आहे का ती कोण आहे? मिस्टर बसू म्हणतात, नाही, मला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही. आता तूच सांग ती कोण आहे आणि तू त्या मध्यमवर्गीय मुलीला का वाचवतो आहेस? अभिषेक म्हणतो, कारण ती मिसेस मल्होत्रा, माझी कायदेशीर पत्नी अदिती अभिषेक मल्होत्रा. आणि तुला आता कुतूहल वाटत असेल की मी तुला माझं गुपित का सांगतोय. कारण तू आता मरणार आहेस. म्हणूनच मी तुला सत्य सांगतोय. हे ऐकताच मिस्टर बसू भीतीने थरथर कापू लागला. आता त्याला कळालं की त्याचा अंत नक्की आहे. तेही सहज नाही. कारण त्याला माहिती आहे की आपल्या प्रिय व्यक्तींना कोणी स्पर्श केला की अभिषेक नरकातून आलेला राक्षसासारखा बनतो. शत्रूला त्रास देत देत संपवतो, पण कधीच सोपा मृत्यू देत नाही. म्हणूनच कोणी त्याच्या विरोधात जात नाही. आणि मिस्टर बसूला समजलं होतं की त्याने त्याच्या बायकोला हात लावण्याचा प्रयत्न केला, म्हणून अभिषेक त्याला दुप्पट शिक्षा देईल. तो भीतीने थरथरत होता, पश्चातापाने भरलेला, पण आता काहीही करण्यास उशीर झाला होता. मिस्टर बसू म्हणतात, कृपया मला माफ करा. मी तुमच्या पत्नीला दुखावलं नाही, फक्त योजना केल्या. माझी परिस्थिती समजून मला माफ करा. माझी संपूर्ण मालमत्ता तुम्हाला देतो. मी तुम्हाला विनंती करतो, मला सोडा. हवं तर मी तुमचा गुलाम बनेन, आयुष्यभर तुमच्यासाठी काम करेन. फक्त एक संधी द्या. अभिषेक म्हणतो, मी तुला सोडू शकत नाही मिस्टर बसू. तू चांगला माणूस नाहीस. तू माझ्या पत्नीला, अभिषेक मल्होत्राच्या पत्नीला पळवण्याचा प्रयत्न केला. तुला माझा राक्षसी रूप माहीत आहे ना? मिस्टर बसू म्हणतात, मला माझी चूक कळली, पण मला माहिती आहे की तुम्ही खूप दयाळू माणूस आहात. कृपया मला माफ करा. अभिषेक म्हणतो, शत्रूवर दया केली तर स्वतःवर क्रूरता होते. आज तुला सोडलं तर उद्या पुन्हा संधी मिळाली की तू माझं नुकसान करशील. कारण तुझा स्वभाव मला माहीत आहे मिस्टर बसू. एक गोष्ट सांगतो, सगळ्यांना माहीत आहे की मी करोडपती आहे. मग मी तुझ्या पैशांची काय काळजी करणार? उद्या सकाळी तुझी सगळी मालमत्ता लिलावात विकली जाईल आणि ती रक्कम अनाथाश्रमात दिली जाईल. मिस्टर बसू म्हणतात, कृपा करा, मी कधीच तुमच्या विरुद्ध काही करणार नाही. मी माझ्या आईवडिलांची शपथ घेतो. मी इथून निघून जाईन, कोणालाही याबाबत सांगणार नाही, कधीच परत येणार नाही. अभिषेक म्हणतो, तू स्वतःच्या आईवडिलांचा विश्वासघात केलेला माणूस आहेस. मग मी तुला कसा विश्वास ठेवू? आता पुरे झालं. विराज, इथे ये, तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. विराज म्हणतो, हो बॉस, बोला. अभिषेक म्हणतो, तू सगळं ऐकलंस. त्याने कसं अदितीला दुखावण्याची योजना केली हेही ऐकलंस. आता त्याला निर्दयी पद्धतीने यातना देऊन मारणं ही तुझी जबाबदारी आहे. पण लक्षात ठेव, त्याला सहजपणे मारू नकोस. मला त्याला क्रूर मृत्यू द्यायची आहे. तो मेला की त्याचा मृतदेह समुद्रात फेकून दे. विराज म्हणतो, काळजी करू नका बॉस, मी सांभाळतो. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, मी निघतो. मिस्टर बसू मागून क्षमा मागत ओरडत राहिला, पण अभिषेक वळूनही पाहत नाही. थोड्याच वेळात वेअरहाऊसमध्ये फक्त मिस्टर बसूच्या वेदनादायक किंकाळ्यांचा आवाज घुमू लागला, कारण बॉडीगार्ड्स त्याला निर्दयीपणे त्रास देत होते. अभिषेक अदितीच्या घरी आला आणि त्याने दरवाजावर टकटक केली. अदिती आली आणि दरवाजा उघडला. अभिषेक आत आला. अनामिका त्याला पाहून खूप आनंदी झाली. अनामिका म्हणते, बाळा, तू अगदी योग्य वेळी आलास. चला, आज आपण सगळे मिळून जेवूया. अदिती म्हणते, नाही आई, त्याला हे जेवण आवडत नाही. हे माझं आवडतं जेवण आहे, त्याला वेगळं काही आवडतं. अनामिका म्हणते, ठीक आहे, मग मी त्यांचं आवडतं जेवण करते. सांग रे बाळा, तुला काय खायचं आहे? अभिषेक म्हणतो, नाही नाही आई, मी हेच जेवण खाईन, माझी इतकी काळजी करू नका. अदिती म्हणते, अभि, तू माझ्या आईला आंटी का म्हणालास? मी तुझ्या पालकांना आई बाबा म्हणते, तर तुलाही माझ्या आईला आई म्हणावं लागेल. अनामिका म्हणते, नको गो सोनू, असं जबरदस्ती नको करूस. बाळा, तुला आंटी म्हणायचं असेल तर हरकत नाही, मला काही त्रास नाही. अभिषेक म्हणतो, नाही आई, अदिती बरोबर आहे, आतापासून मी तुम्हाला आईच म्हणेन. अनामिका म्हणते, खूप छान वाटलं रे बाळा, देव तुला सदैव आनंदी ठेव. अदिती म्हणते, पण अभि, विसरू नकोस की ती माझी आई आहे. जास्त इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नकोस.
माझी जागा घेऊ नकोस. अनामिका म्हणते, शोनू नीट वाग, नाहीतर सापट मारेन मी. अभिषेक तुझा नवरा आहे, त्याला आदर दे. अभिषेक म्हणतो, आई काळजी करू नका, मला तिचं लहान मुलांसारखं वागणं माहीत आहे आणि मला अभि म्हणा. अनामिका म्हणते, खूप छान आहेस रे तू. तू एवढा समजूतदार आहेस की माझ्या मुलीचा स्वभाव नीट ओळखलास. तिच्या बालिश वागण्याच्या मनावर घेत नाहीस. लग्नाआधी मला खूप काळजी वाटायची की ही भविष्यात स्वतःला कसं सांभाळेल, पण आता मन शांत झालं. कारण मला माहीत आहे तू तिची काळजी माझ्यासारखीच घेशील आणि तिच्या बालिशपणाकडे दुर्लक्ष करशील. धन्यवाद बाळा तिचा स्वभाव सहन केल्याबद्दल. अदिती म्हणते, आई माझा अपमान करू नकोस. मी आता लहान नाही आहे. मी प्रौढ आहे आणि व्यवस्थित वागते. पण तुला याची कल्पना नाही की अभिने काल रात्री काय केलं. तो मध्यरात्री. ती वाक्य पूर्ण करण्याआधीच अभिषेक तिच्या जवळ गेला आणि तिच्या तोंडावर हात ठेवून बोलणं थांबवलं. अदिती त्याचा हात दूर करण्याचा प्रयत्न करत होती, पण अभिषेक बोलू लागला. अभिषेक म्हणतो, अदिती आईकडे तक्रार करणं थांबव. तू आता लग्न केलेली स्त्री आहेस, मुलगी नाहीस. आपल्या बेडरूमबद्दल आईशी बोलणं बरोबर नाही. अदिती म्हणते, पण मी काही चुकीचं सांगत नव्हते. अनामिका म्हणते, शोनू थांब, अभि बरोबर बोलतोय. तू आता लग्न झालेली स्त्री आहेस, प्रौढासारखं वाग. तुमच्या दोघांचं खासगी आयुष्य कुणाला सांगायचं नसतं. अदिती म्हणते, पण आई मी काही खासगी गोष्ट सांगत नव्हते. मी फक्त सांगत होते की अभि कसं वागला. अनामिका म्हणते, शोनू मला तुझा स्वभाव माहीत आहे. ज्याने तुझी झोप मोडली त्याच्यावर तू अंगाऱ्यासारखी पेटतेस. पण आता तू एकटी नाहीस. तू तुझं आयुष्य, तुझी खोली आणि तुझा पलंग हे सगळं कोणाबरोबर शेअर करतेस. त्यामुळे अभिच्या भावना देखील समजून घेतल्या पाहिजेत. तो समजूतदार आहे, नेहमी तुझी मदत करतो. पण कधीकधी तूही त्याला समजून घेतलं पाहिजे. तेव्हाच तुमचं लग्न यशस्वी होईल. एकट्या व्यक्तीवर सगळं ओझं नसतं. दोघांनी एकमेकांना साथ द्यावी लागते. अभिषेक म्हणतो, आई काळजी करू नका, मी सगळं सांभाळेन आणि तिचीही काळजी घेईन, वचन देतो. अनामिका म्हणते, मला तुझ्यावर विश्वास आहे अभि, पण या वेड्या मुलीवर नाही. ती कधी मोठीच होत नाही, नेहमी लहान मुलासारखीच वागते. अदिती म्हणते, आई मला खूप भूक लागली आहे, चला आता जेवूया, नाहीतर तुम्ही दोघं माझ्याच तक्रारी करत बसाल. मला माहीत आहे आता तुम्हा दोघांना माझ्यावर प्रेमच नाही, कारण तुमचं लक्ष फक्त अभिकडेच असतं. आता तोच तुमचा आवडता झाला आहे. माझ्यावर कुणालाच प्रेम नाही, फक्त आई बाबा सोडून. अनामिका म्हणते, बस नाटकं नको, चला जेवायला, नाहीतर जेवण थंड होईल आणि मग तुलाच आवडणार नाही. जेवून झाल्यावर दोघेही निघायला लागले, पण अनामिकाने त्यांना थांबवलं. ती म्हणाली की आज दोघांनी इथेच थांबावं आणि सकाळी जावं. पण अभिषेक म्हणाला की त्याच्याकडे रात्रीचे कपडे नाहीत आणि अदितीला माहीत होतं की त्याला नाईट ड्रेसशिवाय नीट झोप येत नाही. त्यामुळे त्यांनी पुढच्या वेळी राहू असं ठरवलं आणि अनामिकाही तयार झाली. अदितीला अभिषेकचा हेतू समजला. त्याला तिच्या आईला घाबरवायचं नव्हतं. मध्यरात्री तिला पुन्हा भीतीने झोपेतून उठायला झालं, किंवा त्या किडनॅपिंग घटनेमुळे ती अस्वस्थ झाली तर आई खूप चिंतेत पडली असती. म्हणून अदिती त्याच्या विरोधात गेली नाही. तिलाही आईला कोणतीही काळजी नको होती. मल्होत्रा हाऊसमध्ये अदिती म्हणते, अभि आज माझ्या आईशी खूप छान वागलास आणि तिला इतका आदर दिलास त्याबद्दल धन्यवाद. अभिषेक म्हणतो, धन्यवाद का म्हणतेस? मी कधी तुला म्हटलं का की माझ्या आईबाबांची तू छान वागली म्हणून थँक्यू? सांग ना, तू माझ्या आईबाबांना का आदर देतेस? तुझा कोणता हेतू आहे? अदिती म्हणते, कारण मी त्यांना मनापासून आदर करते आणि प्रेमही, बस. अभिषेक म्हणतो, अगदी हेच. मीही तुझ्या आईचा तितकाच आदर करतो, म्हणून मला थँक्यू म्हणणं बंद कर. अदिती म्हणते, ठीक आहे. अभिषेक म्हणतो, बरं आता बोलणं बंद, झोप. अदिती म्हणते, शुभरात्री अभि. दोघंही झोपी गेले. थोड्या वेळाने अदिती शांतपणे अभिषेकला बिलगून झोपली. आज अभिषेकने तिची झोप अजिबात बिघडवली नाही. त्या किडनॅपिंग घटनेनंतर त्याला माहीत होतं की तिला विश्रांतीची गरज आहे. पण मध्यरात्री अचानक अदितीची झोप तुटली. ती जोरात रडायला लागली आणि ओरडू लागली, मदत, कोणी आहे का? मदत करा. अभिषेक तिचा आवाज ऐकून दचकलाच. त्याला लगेच समजलं ती स्वप्नात तो प्रसंग पुन्हा पाहते. तिचे डोळे अजूनही मिटलेले होते. अभिषेकने शांतपणे तिच्या पाठीवर हात ठेवला आणि हळूहळू थोपटत म्हणाला, शोनू काळजी करू नकोस, तू सुरक्षित आहेस. मी आहे तुझ्यासोबत. कोणी तुला इजा करणार नाही, मी वचन देतो. आता घाबरू नकोस, मी सदैव तुझ्यासोबत आहे. प्रत्येक संकटापासून तुला वाचवीन. आता शांतपणे झोप. थोड्या वेळाने अदिती पुन्हा शांत झोपली, पण तिच्या गालांवर अजूनही अश्रू होते. अभिषेकने तिचे अश्रू पुसले आणि तिला मिठी मारली. त्याला कळालं होतं तिला आता आधाराची गरज आहे. त्या मिठीत अदिती पूर्णपणे शांत झाली. तिला जाणवलं ती एकटी नाही, अभिषेक तिच्यासोबत आहे.
आणि तिला नेहमी सुरक्षित ठेवेल. ठाकूर हाऊस. मोहिनी अभिषेकवर खूप रागावलेली होती, कारण सकाळी तिने टीव्हीवर बातम्या पाहिल्या. श्रीमान बसू यांच्या सर्व मालमत्तेचा लिलाव होत होता. तिला लगेच समजलं की हे सगळं अभिषेकनेच केलं. मिस्टर बसूला संपवण्यासाठी आणि अदितीचे रक्षण करण्यासाठी. मोहिनीला दिलासा होता की श्रीमान बसूने तिचं नाव घेतलं नाही. नाहीतर अभिषेकला तिचा आणि बसूचा संबंध समजला असता तर तो क्षणात तिच्यावर तुटून पडला असता. आता ती पुन्हा अदितीला नष्ट करण्याची नवी योजना आखू लागली, पण यावेळी अधिक सावधपणे. कारण तिला माहीत होतं अभिषेकला माझा तिटकारा आहे, पण अदिती त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. म्हणूनच बसूने अदितीला हात लावण्याचा प्रयत्न केला आणि अभिषेकने त्याला संपवून टाकलं. मल्होत्रा हाऊस. अभिषेक आणि अदिती पार्टीसाठी तयार होत होते. आज जयच्या आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस होता, त्यामुळे जयने त्यांना बोलावलं होतं. दोघांनीही लाल रंगाचे कपडे घातले होते. अभिषेकच्या आईने खास ऑर्डर केलेला कपल ड्रेस. अभिषेकने काळा सूट आणि लाल शर्ट घातला होता. अदितीने काळ्या बॉर्डरची सुंदर लाल साडी घातली होती. केस मोकळे, हलकासा नैसर्गिक मेकअप, साधे इयररिंग आणि तरीही ती अतिशय मोहक, उठावदार दिसत होती. अभिषेक तिच्याकडे पाहतच राहिला. ऑफिसमध्ये ती नेहमी फॉर्मल कपडे घालत असे. लग्नाच्या दिवशी साधी साडी, पण आज ती अगदी वेगळीच दिसत होती. अदिती म्हणते, अभि, असं काय बघतोयस? अभिषेक म्हणतो, काही नाही, तू वेगळी दिसते आहेस. अदिती म्हणते, वेगळी म्हणजे सुंदर की वाईट? नीट सांग ना. अभिषेक म्हणतो, प्रश्नोत्तरं नको, चला आता, नाहीतर पार्टीला उशीर होईल. अदिती म्हणते, ठीक आहे अभि. शहा हाऊस. अभिषेक आणि अदिती शहा हाऊसमध्ये पोहोचले. जय त्यांना दोघांना पाहून खूप खुश झाला. जय म्हणतो, अरे वा, तुम्ही दोघं एकदम मॅचिंग, परफेक्ट कपलसारखे दिसताय. अभिषेक म्हणतो, तोंड बंद ठेव, आमच्या नात्याबद्दल कोणाला कळालं तर बघ. जय म्हणतो, सॉरी भाऊ, चला आधी माझ्या आईबाबांना भेटा, ते अदितीला भेटायला खूप उत्सुक आहेत. अभिषेक म्हणतो, म्हणजे तू त्यांना आमच्या लग्नाबद्दल सांगितलंय? जय म्हणतो, अजिबात नाही, मी फक्त एवढंच सांगितलं की आज माझी लहान बहीण येणार आहे आणि मी तुम्हा दोघांना तिच्या नावाने ओळख करून देणार आहे. अभिषेक म्हणतो, पण तुझे आईबाबा इतके उत्सुक का? जय म्हणतो, कारण आजवर मी त्यांना फक्त माझ्या गर्लफ्रेंडचीच ओळख करून दिली आहे. बहीण पहिल्यांदाच दाखवतोय, त्यामुळे ते एक्सायटेड आहेत. आता चला, ते दोघं वाट पाहत आहेत. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, चला. आता ते सगळे जयंतच्या पालकांच्या भेटण्यासाठी स्टेजवर गेले आणि त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अदितीने त्यांच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेतला आणि त्यांना गिफ्ट दिलं. जयने त्यांना ओळख करून दिली की ती अदिती ही अभिषेकची सेक्रेटरी आणि माझी लहान बहीण आहे. अदितीच्या वर्तनाने ते खूप प्रभावित झाले. जयचे पालक अभिषेकला आधीपासून ओळखत होते, कारण तो लहानपणापासून त्यांचा मुलगा जयचा सर्वात जवळचा मित्र आहे. त्यांना हेही माहीत आहे की अभिषेकचे पालक इथे नाहीत. ते थोडा वेळ बोलले आणि मग स्टेजवरून खाली उतरले. मोहिनीला अदितीबद्दल प्रचंड जळफळाट होत होती, कारण अभिषेक आणि अदिती दोघांनी एकसारखे कपल ड्रेस घातले होते. मोहिनीला खूप राग येत होता की सगळे तिच्याशी इतकं प्रेमाने बोलत होते आणि तिला मान देत होते, कारण तिच्या मते ती फक्त एक साधी मध्यमवर्गीय मुलगी आहे. मोहिनीला या मध्यमवर्गीय मुलीचा अपमान करायचा होता, पण अभिषेक आणि जयसमोर ती काही करू शकत नव्हती, कारण तिला कळालं होतं की जयही अदितीशी खूप छान वागतो. त्यामुळे तिने काही चुकीचं बोललं तर दोघेही तिच्यावर रागवतील. शिवाय ती स्वतःची इमेज सगळ्यांसमोर खराब करू इच्छित नव्हती, कारण जयचे पालक तिला खूप मानतात आणि म्हणूनच ती स्वतःला आवरत होती. मोहिनी, जय आणि अभिषेक यांचे सगळे पालक एकमेकांचे मित्र आहेत, कारण त्यांच्या व्यवसायामुळे ते सगळे लहानपणापासून एकत्र वाढले. जय आणि अभिषेक दोघांनाही मोहिनीचा स्वभाव आवडत नाही, पण ते काही करू शकत नाहीत, कारण त्यांच्या पालकांना मोहिनी खूप आवडते. दोघांच्या पालकांना फक्त मुलगेच आहेत, त्यामुळे त्यांना मुलगी असती अशी इच्छा होती आणि म्हणूनच ते मोहिनीवर खूप प्रेम करतात आणि तिला प्रत्येक कार्यक्रमाला बोलावतात. आता अभिषेक आणि जय अदितीला एकटी सोडून क्लायंटशी बोलण्याला गेले. मोहिनीला हे पाहून खूप आनंद झाला आणि तिने अदितीसाठी काहीतरी प्लॅन करण्याचा विचार केला, पण आधी तिला अदितीशी बोलून तिचा अपमान करायचा होता. अदिती एकटी ज्यूस पीत उभी होती. मोहिनी म्हणते, अरे, तू इथे काय करतेस रे मध्यमवर्गीय मुलगी? अदिती म्हणते, आधी तू सांग, तू इथे कशासाठी आलीस रे श्रीमंत बिघडलेली मुलगी? मोहिनी म्हणते, कसं काय धाडस झालं तुझं मला बिघडलेली म्हणायचं? तुझी लायकी विसरू नकोस, तू काहीच नाहीस, फक्त एक मध्यमवर्गीय मुलगी. आणि मी आहे मोहिनी ठाकूर, ठाकूर एम्पायरची मालक. मला विरोध करण्याचा प्रयत्न केला तर तुला आणि तुझ्या आईलाही मी काही करू शकते. माझ्याशी बोलताना जरा जपून. लोक माझी भेट घ्यायला अपॉइंटमेंट घेतात आणि इथे तू मला उलट उत्तरं देतेस. अदिती म्हणते, ओह मिस ठाकूर, लोक अपॉइंटमेंट घेतात कारण त्यांना तुमच्याशी काही काम असतं म्हणून.
पण तुला एक जाणवलं का की तूच येऊन एका मध्यमवर्गीय मुलीशी बोलते आहेस? कोण तुझ्यावर प्रेशर टाकलं की तू माझ्याशी बोलायला आलीस? म्हणजे मीच इतकी सक्षम आहे की तू मला बोलायला आलीस. म्हणजेच तूच माझी लायकी आता नीट समजून घेतलीस मिस ठाकूर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पुढच्या वेळी माझ्या आईचं नाव तुझ्या तोंडातून निघू देऊ नकोस. कारण तू मला अजिबात ओळखत नाहीस. आज फक्त इशारा देते आहे. पुढच्या वेळी चेतावणी नसेल, थेट माझं दुसरं रूप दाखवेन. पण आत्ता मला भांडण करायचं नाही, कारण मी कोणाची पार्टी खराब करायला इच्छित नाही. म्हणून मला माफ कर. मोहिनीला प्रचंड राग आला, पण ती काही करू शकत नव्हती. तिला अदितीचा अपमान करायचा होता, पण इथे अदितीनेच तिचा अपमान केला. मोहिनीला वाटत होतं की अदिती साधी, शांत आणि घाबरणारी मुलगी असेल, जी काही बोलणार नाही. पण ती इतर मध्यमवर्गीय लोकांसारखी अजिबात नव्हती. मल्होत्रा हाऊस. आता अदिती खुर्चीवर बसून स्नॅक्स आणि तिचा आवडता ज्यूस एन्जॉय करत होती. अभिषेकही तिच्याजवळ आला आणि तिच्यासोबत बसून स्नॅक्स खायला आणि ज्यूस प्यायला लागला. दोघेही स्नॅक्स एन्जॉय करत आणि नवीन डील्सबद्दल बोलत होते. थोड्या वेळाने जयही त्यांच्यात येऊन बसला, पण त्याला लगेच जाणवलं की काहीतरी तरी बरोबर नाही. कारण दोघेही खूप हसत होते आणि वेगळंच वागत होते. म्हणून जयने त्यांच्या ग्लासमधला ज्यूस तपासला आणि वास घेतला. त्याला लगेच समजलं की कुणीतरी त्यांच्या ज्यूसमध्ये दारू मिसळली आहे. कारण अभिषेक कधीही दारू पित नाही हे जयला माहीत होतं. जयने ताबडतोब अभिषेकचा मुख्य बॉडीगार्ड विराजला फोन केला. जय म्हणतो, लवकर इथे ये. तुझा बॉस आणि त्याची बायको दोघेही ड्रंक झालेत. कुणाच्या नजरेत पडले तर बातम्या आणि सोशल मीडियावर ब्रेकिंग न्यूज होईल. अभिषेक मल्होत्रा शहा यांच्या पार्टीत मध्ये धुंद. लवकर ये आणि त्यांना इथून घेऊन जा. जय दोघांना मागच्या दरवाजाकडे घेऊन जायला लागला, पण ते दोघेही अजिबात सहकार्य करत नव्हते. त्यामुळे त्याला खूप त्रास झाला. काही वेळाच्या धडपडीनंतर ते मागच्या दरवाजापर्यंत पोहोचले. विराज आधीच तिथे पोहोचला होता. दोघांची अवस्था पाहून तो लगेच मदतीला धावला. खूप प्रयत्नांनंतर शेवटी अदिती आणि अभिषेक कारच्या मागच्या सीटवर बसले. विराज आणि जय दोघांनीही सुटकेचा श्वास सोडला. विराजने कार स्टार्ट करून त्यांना घेऊन निघाला, कारण जय त्यांच्यासोबत जाऊ शकत नव्हता. दोघांनाही आनंद होत होता, कारण अभिषेक साधारणपणे हसत नाही, पण आज तो अगदी वेगळाच दिसत होता. हसत, आनंदी आणि अदितीसोबत मोकळेपणाने बोलत होता. दोघेही जग विसरून आपल्या गप्पांमध्ये हरवून गेले होते. अगदी जुने मित्र जसे हसत खेळत बोलतात तसं. शेवटी ते मल्होत्रा हाऊसवर पोहोचले. अभिषेक कारमधून उतरला, पण अदिती मात्र उतरायला तयार नव्हती. तिला पिगी बॅग राईड हवी होती. अखेरीस अभिषेकने मान्य केलं. त्याने तिला पाठीवर घेतलं. अदिती अगदी लहान मुलाप्रमाणे खुश झाली आणि आनंदाने किंचाळलीही. अभिषेकची स्थिती अदितीपेक्षा जरा ठीक होती, पण तरीही तिला पाठीवर घेऊन नीट चालायला त्याला त्रास होत होता. कसेबसे ते दोघे त्यांच्या रूमपर्यंत पोहोचले. अभिषेकने तिला हळूच बेडवर ठेवले. अदितीने आनंदाने टाळ्या वाजवल्या आणि म्हणाली, थँक्यू अभि, पिगी राईडसाठी. पण क्षणातच तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. अभिषेक म्हणतो, अगं काय झालं अदिती, इतकं का रडतेस? अदिती रडत म्हणते, कारण तू माझ्या बाबांची आठवण करून दिलीस. लहानपणी बाबा मला नेहमी पिगी बॅग राईड द्यायचे. मला खूप आवडायचं ते. पण बाबा गेले तेव्हापासून मला कधीच पिगी बॅग राईड मिळाली नाही. आज तू दिलीस म्हणून मी भावुक झाले. बाबांची आठवण आली. थँक्यू अभि. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, आता रडू नकोस, झोप. अदिती म्हणते, पण मला तुझ्याशी बोलायचं आहे अभि, कारण तू खूप चांगला माणूस आहे. मी कधीच हे जाणवलं नव्हतं. मी नेहमी असंच समजत होते की तू वाईट आहेस, कारण तू नेहमी स्वतःचीच स्तुती करतोस. पण आज मला समजलं की तू खरोखर स्तुतीस पात्र आहेस. माझ्या भूतकाळातील चुकांसाठी मला माफ कर. अभिषेक म्हणतो, काही नाही अदिती, मी तुला माफ केलं. तुला माहीतच आहे की मी किती उदार माणूस आहे. अदिती म्हणते, थँक्यू अभि, पण आज तू खूप चांगला दिसतोयस, आणखी हँडसम, कारण तुझं हसू खूप सुंदर आहे. आज तू हसत आहेस म्हणून तू इतका हँडसम दिसतोस. मग तू नेहमी दगडासारखा आणि कुरूप चेहरा घेऊन का फिरतोस? आतापासून तू नेहमी हस, वचन दे. अभिषेक म्हणतो, मी दगडासारखा नाही आणि कुरूप तर अजिबातच नाही. मी नेहमीच हँडसम दिसतो. म्हणूनच प्रत्येक मुलगी माझ्या मागे वेडी असते. पण तुला माझी क्रेज कळत नाही, म्हणून तू माझ्या हँडसम चेहऱ्याचा अपमान करतेस. अदिती म्हणते, ठीक आहे ठीक आहे, रागावू नकोस. मला पटलं तू खूप हँडसम आहेस. अभिषेक म्हणतो, मला माहीत आहे, पण आज तू ही वेगळीच दिसतेस. सुंदर, नेहमीसारखी कुरूप नाही. अदिती म्हणते, नाही, मी कुरूप नाही. अदिती पुन्हा लहान मुलीसारखी रडायला लागली. अभिषेक तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण ती काही ऐकत नव्हती. तिच्या बालिश हट्टामुळे अभिषेक गोंधळला आणि शेवटी तिचा रडणारा आवाज थांबवण्यासाठी त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. पण अदितीनेच त्याच्या हाताला चावलं. अभिषेक आता खूप संतापला, पण काही करू शकत नव्हता.
हाताला दुखल्यामुळे तोही लहान मुलासारखा मोठ्याने रडायला लागला. दोघेही ड्रंक असल्याने त्यांना स्वतःचं काय चाललंय तेच कळत नव्हतं. अदितीचं रडणं थांबलं आणि ती चिंतेने विचारते, अभि तू का रडतोयस? काय झालं तुला? अभिषेक म्हणतो, कुणीतरी माझ्या हाताला चावलं. आता मला इंजेक्शन घ्यावं लागेल म्हणून मी रडतोय. मला लहानपणापासून इंजेक्शनची खूप भीती आहे. अदिती म्हणते, काळजी करू नको. मी तुझ्यासोबत येईन, तुला सपोर्ट करीन. पण तुझ्या हाताला चावणारा आहे कोण? मला नाव सांग, मी त्याचा बदला घेईन. मी त्याची धुलाई करेन. आता रडू नकोस. अभिषेक म्हणतो, ठीक आहे. थँक्यू अदिती. तू खूप चांगली आणि गोड मुलगी आहेस. चल आता आपण मित्र होऊया. अदिती म्हणते, ठीक आहे. मित्र. दोघांनी हात मिळवला आणि जुन्या मित्रांसारखे सतत बोलत राहिले. त्यांना वेळेचं किंवा परिस्थितीचा काही भानच नव्हतं. कधी झोप लागली ते दोघांनाच कळालं नाही. शेवटी सकाळी दोघे उठले आणि एकदम मोठ्याने ओरडले. कारण मल्होत्रा हाऊसमध्ये सकाळी अभिषेक आणि अदिती झोपेतून उठले आणि दोघेही एकदम मोठ्याने ओरडले. कारण दोघांनीही आपली झोपण्याची स्थिती पाहिली आणि समजलं की ते मर्यादा ओलांडून झोपले होते. त्यांना जयच्या घरातून ते कसे परत आले आणि तिथे काय घडलं हे काहीच आठवत नव्हतं. त्यांना फक्त एवढंच आठवत होतं की त्यांनी तिथे स्नॅक्स आणि ज्यूस एकत्र एन्जॉय केले. त्यानंतर सर्व काळोख. काही दुसरं दृश्य आठवत होती, पण स्पष्ट काहीच नाही. दोघांनाही परिस्थिती पाहून खूप लाज आणि अवघडल्यासारखं वाटत होतं. अभिषेक स्वतःवरच खूप रागावला होता. तो स्वतःची मर्यादा कशी विसरला? अदितीच्या निरागस स्वभावाचा फायदा कसा घेतला? त्याला समजलं की जयच्या पाठीत काहीतरी घडलंय. कारण खाल्ल्यानंतर आणि ज्यूस पिल्यानंतरच त्याचे भान सुटले. म्हणजे कुणीतरी अदितीच्या ज्यूसमध्ये दारू मिसळली होती. अभिषेकला स्पष्ट कळालं. कुणीतरी अदितीला इजा करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने मनाशी पक्क ठरवलं, ज्या व्यक्तीने हे केलं आहे त्याला शोधायचंच आणि शिक्षा केल्याशिवाय राहायचंच नाही. यामुळे त्यांच्या नात्यावरही परिणाम झाला. दोघे एकमेकांकडे नीट पाहूही शकत नव्हते. अवघडले पण इतकं वाढलं की दोघे एकमेकांना टाळू लागले. मल्होत्रा इंडस्ट्री. अभिषेकच्या ऑफिसमध्ये अभिषेक, जय आणि विराज बसून या प्रकरणाची चर्चा करत होते. कारण सकाळीच अभिषेकने त्यांना बोलावलं होतं आणि या सगळ्यांच्या मागे कोण आहे याची माहिती मागितली होती. जय आणि विराजने सर्व माहिती दिली. हे सगळं मोहिनी ठाकूरने प्लॅन केलं होतं. हे ऐकताच अभिषेक संतापाने लाल झाला. अभिषेक म्हणतो, जय लगेच मोहिनीला कॉल कर आणि सांग मला माझ्या फार्म हाऊसवर भेटायला ये. जय म्हणतो, अभि शांत हो आधी. विचार कर, तू आत्ता खूप रागात आहेस. रागात घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात. नंतर पश्चाताप होऊ शकतो. अभिषेक म्हणतो, मला काही फरक पडत नाही. मागच्या वेळी बसूच्या प्रकरणात मी मोहिनीला माफ केलं. काही कारवाई केली नाही. म्हणूनच ती मला मूर्ख समजते. तिचे सगळे घाणेरडे प्लॅन मला माहीत नाहीत असं तिला वाटतं. पण ती विसरते, मी डेव्हिल आहे आणि माझ्या विरोधात कोण योजना करतं ते मला सगळं कळतं. मोहिनी स्वतःला खूप स्मार्ट समजते. पण आता मी तिचं खरं रूप तिला दाखवणार आहे. यावेळी तिला सोडलं तर ती पुन्हा मोठा प्लॅन करून अदितीला दुखावेल. मागे मी शांत राहिलो कारण आमचं बालपण आणि आमच्या कुटुंबाचे संबंध. पण आता नाही. विराज म्हणतो, पण बॉस, तिने तुम्हाला नाही, अदिती मॅडमना दुखावण्याचा प्रयत्न केला. कृपया विचार करा. अभिषेक रागाने म्हणतो, विराज, शहाणपणावर ये. अदिती माझी बायको आहे. तिला इजा म्हणजे मला इजा. ती माझी जबाबदारी आहे. जो कोणी तिला स्पर्श करेल मी त्यांना संपवून टाकेन. अदिती वेगळी नाही. आम्ही दोघे एक आहोत. हे लक्षात ठेव. जयने त्याला शांत केलं. जय म्हणतो, ठीक आहे अभि, रिलॅक्स. आम्हाला तुझे फिलिंग्स समजतात. अदिती तुझ्यासाठी किती महत्त्वाची आहे तेही माहीत आहे. जे काही तू मोहिनी विरुद्ध करणार आहेस, आम्ही तुझ्यासोबत आहोत. विराज म्हणतो, सॉरी बॉस, माझी चूक झाली. अभिषेक म्हणतो, ठीक आहे. चला आता फार्म हाऊसला. फार्म हाऊस येते. मोहिनी, अभिषेक आणि जय सोफ्यावर बसले होते. मोहिनी खूप खुश होती. तिला वाटलं अभिषेकने प्रेमाने तिला भेटायला बोलावलं आहे. विराज अभिषेकच्या मागे उभा होता. मोहिनी सतत बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण अभिषेक तिला पूर्णपणे दुर्लक्षित करत होता. जणू ती त्याच्यासाठी हवेप्रमाणेच अस्तित्वहीन. मोहिनी म्हणते, अभि, आज मी खूप खुश आहे. शेवटी तुला माझं प्रेम जाणवलं ना, म्हणूनच तू मला इथे बोलावलं. अभिषेक म्हणतो, नाही, मला तू अजिबात आवडत नाहीस. हे सोपं सत्य तुला किती वेळा सांगितलंय, पण तू कधीच ते मान्य करत नाहीस. आता मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे, पण नीट ऐक. ओव्हर स्मार्टपणा करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम तुला चांगलेच माहीत आहेत. मोहिनी म्हणते, ठीक आहे, विचार, मी तयार आहे. अभिषेक म्हणतो, काल रात्री तूच अदितीच्या ड्रिंकमध्ये दारू मिसळली होती ना, होय की नाही? मोहिनी म्हणते, काय बोलतोयस अभि? मला काहीच माहिती नाही.
मला दोष देऊ नकोस. अभिषेक म्हणतो, खरंच माहिती नाही. ठीक आहे. विराज, त्या वेटरला आत बोलाव. हे ऐकताच मोहिनी घाबरली. तिला समजलं की अभिषेकला सगळं कळालंय. तिचा संपूर्ण प्लॅन, तिने काय केलं, कोणाला सांगितलं, सगळं. आता ती थरथर कापत होती. कारण तिला माहीत होतं, अभिषेक मल्होत्रा ज्या व्यक्तीवर तो प्रेम करतो किंवा जिची जबाबदारी घेतो, तिला इजा करणाऱ्याला तो कधीच सोडत नाही. तिच्या मनात त्याच्या क्रूरतेची भीती होती. तो आपल्या शत्रूंना कसा त्रास देतो आणि शेवटी त्यांचा कसा खात्मा करतो. मोहिनीला आता तिच्या चुकांची जाणीव झाली, पण खूप उशीर झाला होता. तिने एक गोष्ट विसरली होती. अदितीवर वार करणे म्हणजे अभिषेकच्या हृदयावर वार करणे. कारण अदिती त्याच्यासाठी कोणीतरी नव्हती, ती त्याची स्वतःची होती. पण मोहिनी हे समजलीच नव्हती. लहानपणापासून आजपर्यंत ती अभिषेकला आवडत होती, त्याच्यावर एकतर्फी प्रेम करत होती. पण प्रेमात जबरदस्ती नाही हे तिला कधी उमजलंच नाही. ती नेहमी स्वतःला मोठं समजत आली. पैसा, सौंदर्य, नाव याचा अहंकार. मध्यमवर्गीय लोकांना नेहमी कमी लेखत आली. तिच्या ऑफिसमध्ये जे तिच्याप्रमाणे श्रीमंत नव्हते त्यांना सतत अपमानित करायचे, त्रास द्यायचे. तिच्याशी न जुळणारे, तिला न पटणारे कोणी असले की त्यांना अपमानाने वागवायचे. आणि आज तीच तिच्या कर्माच्या परिणामासमोर उभी होती. मोहिनी म्हणते, सॉरी अभि, माझं वागणं चुकीचं होतं. मला माफ कर. मी वचन देते, आता कधीही कोणत्याही परिस्थितीत अदितीला इजा करणार नाही. अभिषेक म्हणतो, काही वेळापूर्वी तू चूक मानायलाही तयार नव्हतीस आणि आता माफी मागते आहेस. मला तुझं वागणं काही कळत नाही मोहिनी. तू तर अगदी दोन वेगवेगळ्या माणसांसारखी वागत आहेस. मोहिनी म्हणते, मला तू आवडतोस आणि मी तुला प्रेम करते अभि. माझ्यावर शंका घेऊ नकोस, कारण मी कधीच तुझी फसवणूक केली नाही. अभिषेक म्हणतो, चुप बस मोहिनी ठाकूर, कारण तू मला प्रेम करत नाहीस. तुला फक्त स्वतःवरच प्रेम आहे. तुला माझा दर्जा आवडतो आणि माझ्यासारखी शक्तिशाली व्यक्ती बनायचे, म्हणूनच तू मला लग्नासाठी हो म्हणतेस. मोहिनी म्हणते, नाही, मी खरंच तुझ्यावर प्रेम करते अभि. अभिषेक म्हणतो, तुझं नाटकं बंद कर आणि आता एक गोष्ट नीट ऐक. मी तुला दोन पर्याय देतो. एक म्हणजे इथून निघून जा आणि दुसरा म्हणजे मृत्यू. आता सांग तुला काय हवंय. मोहिनी म्हणते, मला इथून जायचं नाही, कारण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, मग इथून जाऊ नकोस आणि माझ्यासमोर मर. मोहिनी म्हणते, नाही, तू माझ्याशी असं करू शकत नाहीस. मी मोहिनी ठाकूर, तुझी बालमैत्रीण, जी तुला खूप प्रेम करते आणि तुझे आई वडीलही मला पसंत करतात. अभिषेक म्हणतो, विराज, तिला संपव, कारण तिला इथून जायचं नाहीये. मोहिनी म्हणते, जय प्लीज मला वाचव, त्याला थांबव. मला माहिती आहे तू बोललास तर तो ऐकेल. कृपया मला मदत कर. जय म्हणतो, नाही, मी तुला मदत करू शकत नाही, कारण चूक तुझी आहे आणि अभिषेक बरोबर आहे. म्हणून इथून निघून जा, नाहीतर. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपले आजचे दोन्ही भाग कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. दोन्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.